नमस्कार. आज मी सादर करणार आहे अरुण कोलेटकर यांची वामांगी ही कविता. मंदिरात गेलो होतो मध्ये, तिथं विठ्ठल काही दिसेना. रखमाई शेजारी नुसतीच वीट. मी म्हणालो राहिलं, रखमाई तर रखमाई, कुणाच्या तरी पायावर डोकं ठेवायचं म्हणून पायावर ठेवलेलं डोकं काढून घेतलं, आपल्यालाच पुढे मागे लागेल म्हणून. आणि जाता जाता सहज रखमाईला म्हणालो, विठू कुठे गेला, दिसत नाही. तशी रखमाई म्हणाली, कुठे गेला म्हणजे, उभा नाही का माझ्या उजव्या अंगाला. मी परत वळून पाहिलं खात्री करून घ्यायला आणि म्हणालो, तिथे तर कुणीच नाही. तशी रखमाई म्हणाली, नाकासमोर पाहण्यात जन्म गेला, बाजूचं जरा मला कमीच दिसतं. दगडासारखी झाली मान, अगदी धरली बघ, जरा इकडे तिकडे म्हणून होत नाही. कधी येतो, कधी जातो, कुठे जातो, काय करतो, काही माहीत नाही. खांद्याला खांदा भिडवून नेहमी बाजूला असेल विठू, खांद्याला खांदा भिडवून नेहमी बाजूला असेल विठू, म्हणून मी पण बावळट उभी राहिली. आषाढी कार्तिकीला इतकी लोक येतात नेहमी, मला कधीच कसं कुणी सांगितलं नाही. आणि आज एकदम मला भेटायला धावून आलं 28 युगांचं हे एकटेपण.